शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर। राज्य सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। GR आल्यापासून विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती। तसेच अनेक संघटनांकडून राज्यभरात तीव्र आंदोलने सुरू होती। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे। दिनांक 6 सप्टेंबर रोजी सरकारकडून कंत्राटी भरतीचा GR काढण्यात आला होता। याविषयी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाच कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय झाला होता। त्यानंतर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातही असे GR निघाले। 2014 मध्ये सेवा पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यात आले। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे धोरण म्हणून स्वीकारले आणि त्याला मान्यता दिली। आमच्या सरकारने केवळ सेवा पुरवठादारांचे दर 25 ते 30% कमी केले। त्यानंतर मात्र आम्हीच हा निर्णय घेतल्याचा आरोप सरकारला केला जात होता। एखाद्या विभागामध्ये 6, 9, 11 महिन्याची पदे निर्माण होतात। त्यावर त्या विभागाकडून जी भरती केली जायची ते अधिकार त्या विभागाचे कायम आहेत। पण सरसकट धोरण म्हणून 9 कंपन्यांची नेमणूक करून भरती केली जाणार असल्याचा आरोप केला जात होता। तो नेमणूक मागील सरकारने केली होती। ते धोरण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही हा GR रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। आमच्यावरच आरोप होत असल्याने आम्ही त्यावर गांभीर्याने विचार केला। आमच्या सरकारचे हे धोरण नाही, आम्हाला त्याची गरज वाटली नाही। तेथे विभाग यापूर्वी जे आवश्यक कामासाठी त्यावेळी तात्पुरती भरती करत होते ते सुरूच राहणार आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले। 3 वर्षापर्यंत मुंबईत ठाकरे यांच्या काळात मुंबईत एकही भरती झाली नाही। दरवर्षी 3, 4, 5 हजार कर्मचारी निवृत्त होतात। त्यामुळे मोठा बॅकलॉग तयार झाला। यावर्षी मुंबईत 7,000 पोलीस शिपाई दिले। ही भरती झाल्यानंतर ट्रेनिंग होऊन ते नियुक्त होईपर्यंत जवळजवळ 1.5 वर्षांचा कालावधी लागतो। मुंबईवर सातत्याने आतंकवादाचा धोका असतो। म्हणून उद्या एखादी घटना घडली तर आम्ही पोलिसांची भरती केली नाही म्हणून घटना घडली असे सांगता येत नाही। त्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून कर्मचारी घेतले जाणार आहेत, असे फडणवीस यांनी पोलिसांच्या कंत्राटी भरतीच्या आरोपावर बोलताना सांगितले। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे सरकारने सुरू केले आहे। पोलीस भरतीत 7-8 जागा असतील आणि त्यापेक्षा जास्त अर्ज आले तर उर्वरित 1000-2000 जणांना सुरक्षा महामंडळात पाठवून त्यांना ट्रेनिंग द्यायचे आणि सरकारी आस्थापना किंवा खाजगी आस्थापनांना सुरक्षा देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना झाली। या महामंडळाचे 3000 पोलीस मुंबईत वापरले जाणार आहे। त्यांचा पगार मुंबई पोलिसांकडून केला जाईल म्हणून GR काढण्यात आला आहे। ही कंत्राटी भरती नाही। भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना पुन्हा महामंडळात पाठवले जाईल। राज्यातील तरुणांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्रातील युवा शक्तीच्या पाठीशी उभे आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या